हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी आलेली होते शेतामध्ये. तिथं हे रोप टाकलेलं होतं. तर रोपामध्येच रोप टाकायच्या वेळेस म्हणजे बी टाकलं होतं, कारण त्यावेळेसच मी मिरच्याचं बी टाकलं होतं. ते बघा एवढं मोठं झालेलं आहे. तर त्याचबरोबर बाजूला मी असं धन्याच्या बुचक्या लावल्या होत्या. तर कोथिंबीरीसाठी तर कोथिंबीर खाऊन खाऊन एवढा असं उरलेलं, त्याला फुलं आली, त्याला बारीक बारीक असं धन आलेलं आहे. छान असं धन ते 2 आपं खुरपण झालेलं आहे. इकडे कांदे लावलेले आहे. आणि इथं बघा, ज्यावेळेस आम्ही रोप उपाटलं त्यावेळेस बांधायला आणलेली होती कापायला कातर दडबा. तर ती कातर 8 दिवस झालेला अवघड झालेली आमची. तर कातर इथंच आहे, कारण यूज होत नाही. त्या वस्तू अशाच वावरात पडलेल्या असतात. तर बघू शकता तशीच पडलेली आहे. तर आता चाललेले घरी. तिथंच घर आहे शेतापाशीच. तर आता वाजलेले आहे 2 आणि पिहू सिद्धी 1:30 वाजता घरी आलेली आहे. तर पिहू मला चॉकलेट देऊन गेलेली आहे. केव्हा येणार मम्मा घरी? घरी असलं का त्यांना सगळी अशी लागत्यात. आमचा अभ्यास घेणार वगैरे. तिथं ठेवलेलं आहे मी. तिथं आहे भाजीपाला. तर चला मग मी काय काय माळवं केलेलं ते दाखवते. शेतामध्ये इकडं आहे कांदे वगैरे. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर इथं बघू शकता पूर्ण असं छोटीशी असं हे केलेलं आहे शेत, म्हणजे भाजीपाला लावलेला आहे, जेणेकरून आपला घरगुती. तर आता सध्या खूप असं महागाई वाढलेली पितरपाठामुळे, पावसामुळे, उन्हामुळे सुद्धा काही भाज्या वगैरे येत नाही. ते बघू शकता कारल्याचा वेल आहे. तर त्याला कारली बघा छान अशी 2 कारली आलेली आहे. इथं कारला, इथं छोट्या छोट्याली कारली आलेली आहे. तर हे पूर्ण असं कडणीच लावून दिले होते मी. जे वेल असतात ते वेलाच्या बिया. इथं पण कारला आहे, कारण जेणेकरून इकडं जातील वेल, कारण की बांधायला हे नव्हतं. धन पण टाकलं, त्याला सुद्धा धन आलेलं आहे. छान असं वाळलेलं आहे धन. त्यानंतर इथे चक्की. चक्की ही पदार्थ, चक्की हा फळ आहे. ते उपास म्हणजे नवचंडीमध्ये उपासाला चलतं. तर पाठीमागे एका व्हिडिओमध्ये मी चक्कीची हे टाकलं होतं, रेसिपी टाकली होती. तर एक जण कमेंट केली होती की चक्की म्हणजे काय. ते बघा असं हे फळ आहे, जसा भोपळा असतो मोठा काशीफळ, तसं जो छान चक्की आलेली आहे. तिथं पूर्ण असं त्यात दोडकासुद्धा आहे. तिथं वेल आहे तो का तिथं वरापाशी दोडका आहे एक, असं वेल गेलेले आहे. इकडे पालक, मुळा, भेंडी, गाजर, चुका वगैरे सगळं लावलेलं होतं. त्यानंतर इथं असं वेल आहे. तर भोपळं होतं, तर भोपळं तोडून घरी नेलेलं आहे. त्यानंतर झेंडूची सुद्धा झाडं लावलेली आहे, कारण की मी झेंडूची रोप आणली होती. कुठं लावायची, त्यामुळे मग इथंच लावून दिली. इथंच होतं पाणी जायचं, दारासमोर सुद्धा नव्हती जागा. त्यानंतर भेंडी, सकाळीच भेंडी तोडून नेलेली आहे. त्यानंतर इथं हे काकडीची वेल आहे, चिक्कीचं सुद्धा वेल आहे. इथे बघू शकता केवढी मोठी काकडी पिकवून खराब होऊन गेलेली आहे का. हिरवी काकडी आहे. एक अशी काकडी असते. ही बघ केवढी मोठी झाली, पण तरी पण ही कवळी आहे, अशी निब्बार नाही. खायला खूप भारी लागते ही काकडी. ते बघा ते वेल आहे काकडीचे, लावून दिली होती, कारण की आरणीवरती जाते. तर ती चक्की भारी आलेली आहे, कशी घसलेली आहे. त्यानंतर इथं मुळा आहे. प्रत्येकी साऱ्या अशा लावलेल्या होत्या. म्हणजे हे गाजर आहे, सॉरी मुळा नाही, गाजर आहे. आणि इकडं मुळा आहे. हे बघा हे मुळा आहे. तर घोसाळी एक बी होता, असं लय बी होता, एकच बी पडून उगलेलं आहे, काय लावलं नव्हतं. हे बघा छान अशी घोसाळी आलेली आहे. घोसाळीची रेसिपी कोणाकोणाला आवडते का, भजी आवडते की त्याची भाजी, नक्की कमेंट करा. छान अशी छोटीशी आमची शेती कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. त्यानंतर इथे गवार लावली. ती गवार काय आली नाही, कारण पावसामुळे उन्हा उभळून जाते ती गवार. त्यानंतर इथे टमाटे छान छान असे पिकलेले गाबळे टमाटे घरी घेऊन गेलेलो होतो. तर बघा इथं टमाटे. त्यानंतर चक्कीचं जास्त, कारण चक्कीचं बी जास्त होतं, लावलं तर उगतं का नाही म्हणून लई लावली होती मी. तर छान असे उगलेली आहे. त्यानंतर चक्क्यासुद्धा खूप मोठ्यांद्या झालेल्या आहे. इथे बघू शकता ही चक्की. आता ही पाहुण्या रावळ्यांना घरी खायला इथे एक मोठी
इथं बघ केवढी मोठी, अजून ही मोठी होणार आहे. हे बघा छान असं फळ बरेच आहे. हे बघा इकडं पूर्ण असं जास्त, तिथं पण एक आहे त्यानंतर इथं पण चक्कीचा एक बघा सरीमध्येच आलेला आहे. तर हिरव्या मिरच्या बघ केवढीशी झाडं लढलेली आहे मिरच्यांची. इथं पण झेंडू लावलेला आहे. त्यानंतर ढोबळी मिरची बघा, छान छान अशा ढोबळ्या मिरच्या आलेली आहे. आता या घरी घेऊन जावं लागेल, नाहीतर नंतर पिवळ्यात आहे, छोट्या छोट्याल्याच आहे. तर मिरचीचं झाड कसं पूर्ण भरलेलं आहे, प्रत्येकी एक एक दोन दोन सऱ्या. ते बघा मिरचीचं झाड कसं पूर्ण भरलेलं आहे. त्यानंतर वांगी, त्यानंतर बघू शकता एक ढोबळीची पूर्ण सरी लावली होती, मिरच्याची लावलेली, वांग्याची, टमॅटो, भेंडी, गवार, पालेभाज्या वगैरे असतात ते लावले होत्या. त्यानंतर मी झेंडूसुद्धा लावलेला आहे. तर छान अशा मिरच्या वगैरे आले. वांग्याला फुलं आलेली आहे, वांगी काय अजून आली नाही. एकाच झाडाला कुठेतरी एक वांगा आहे, ते आता दिसायचं सुद्धा नाही पानांमुळं. बघा इथं एक वांगा आहे. हे बघा इथं आत्ताशी एक वांगा यायला लागलेला आहे. खूप मोठाली झाडं झालेली आहे. तरी पण तर ही आहे आमची छोटीशी शेती. तर कशी वाटली नक्की कमेंट करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.